ही सगळी चर्चा भीमा कोरेगावचा उल्लेख आणि त्यांची व्यथा न सांगता संपली. भीमा कोरेगावच्या खटल्यातले माणसं स्टेन स्वामी कोणताही कायदा नसताना यांनी तुरुंगात खितपत ठेवले. त्या 11 वर्षामध्ये इतके निरपराध यांनी तुरुंगात टाकले. एवढे निरपराध अगोदरच्या सरकारने टाकले असते तर संघ आतापर्यंत अस्तित्वातच राहिला. त्यांचं इंटेन्शन समोरच्या माणसाला कॉल हिम डॉग अँड शूट हिम हेच आहे. या सगळ्या प्रकरणाला जोपर्यंत जनता रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत वाचा फुटणार नाही. हे बेकायदेशीर सरकार पहिले उलथवून लावलं पाहिजे. कोणाला घालणार तर अडाणीच्या वार्गात येणाऱ्या प्रत्येक माणसाला घालणार. आणि खूप जणांना घातले की दहशत बाकीच्यांना बसणार की आपण अडाणीला काय करायचं नाही बाबा त्याला करू दे काय. आणि एनसीपीला माझी विनंती आहे की तुमचा अडाणीला जो पाठिंबा आहे तो तुम्ही जाहीरपणे सांगून भाजप बरोबर सामील व्हा. पण या ईडी पासून पोलिसांपर्यंत सर्व एन्फोर्समेंट एजन्सीजना लोककल्याणासाठी संरक्षणाचं काम करण्यासाठी सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे करण्याऐवजी त्यांना टोळ्या बनवल्या या सरकारने. या सरकारने हा जनसुरक्षा कायदा आणून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड नाही मारली, कुऱ्हाडीवर स्वतःचा पाय मारला. गडकरी सांगतो ना पैशाची काय काळजी करू नका, जोरात बांधा, अमेरिकेच्या पुढे निघालो, सगळा बकवास. नितीन गडकरी हे प्रातिनिधिक आहे, मोदी तेच करतात. त्या विषफळांचं अजून एक फळ आहे बीजेपीने. बीजेपी सृजन करू शकत नाही, ते फक्त विध्वंस करू शकतात, तेच ते करतायत. या विरुद्ध जन आंदोलन हाच उपाय आहे. घाबरू नका, लढा. जे लढणार नाहीत तेही स्मशानातच पोहोचणार, जे लढतील तेही अंततः स्मशानातच पोहोचणार. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जनसुरक्षा विधेयक अखेर मंजूर झालेलं आहे. खरं तर या विधेयकावरून बरेच प्रश्न, बऱ्याच शंका लोकांच्या मनामध्ये होत्या. त्याच्याबद्दल वेगवेगळी आंदोलनं सामाजिक संघटना करत होत्या. पण शेवटी हे विधेयक मंजूर झालं आणि हे विधेयक खरं तर 237 आमदारांचा पाठिंबा असताना मंजूर होईल याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये शंका नव्हती. पण ते ज्या पद्धतीनं आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये विरोधकांची जी भूमिका राहिली त्याच्याबद्दल पण खूप प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं. कारण विरोधकांनी अगदी सरकारच्या होला हो करत पूर्णपणे माना डोलवत या सगळ्या विधेयकातल्या केवळ किरकोळ बदलांना मान्यता दिली आणि जो विरोधाचा आवाज विधिमंडळामध्ये उमटायला पाहिजे होता तो पण उमटू शकलेला नाही आहे. आता विधिमंडळामध्ये हे विधेयक मांडताना मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी त्यांच्या वकिली कौशल्यानं या विधेयकाची पूर्णपणे भलामण केलेली आहे आणि कशा पद्धतीने हे विधेयक आवश्यक आहे हे सुद्धा सांगितलं. इतर राज्यामध्ये अशा पद्धतीचे कायदे असताना महाराष्ट्रामध्ये ते का आवश्यक आहे या विधेयकाबद्दल बऱ्याच अफवा आणि नाहक भीती पसरवण्याचा प्रयत्न होतोय हा देखील त्यांचा दावा होता. पण या सगळ्यानंतर सुद्धा या विधेयकाबद्दलचे प्रश्न जे आहेत ते कायम आहेत आणि म्हणून आपण त्याचा एक गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे. कारण शेवटी कुठलाही कायदा जो असतो तो पुस्तकामध्ये छान असतो, पण जेव्हा तो सरकारच्या हातामध्ये जातो तेव्हा त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या सरकारला अनियंत्रित पद्धतीनं मिळत असतात. आणि म्हणून या कायद्याबद्दल पुन्हा एकदा आपण चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि ब्लॉगर राजू परुळेकर सर. काही दिवसांपूर्वी आपण चर्चा केलेली होती की हा कसा धोका आहे जनसुरक्षा विधेयकाचा. आता तर हे विधेयक मंजूर पण झालं आणि ते विधेयक मंजूर करताना सरकारचं हे स्पष्टीकरण आहे की कशाला तुम्ही नाहक याच्याबद्दल भीती बाळगताय. आम्ही केवळ कडव्या अतिडाव्या संघटनांच्यासाठी हे विधेयक आणतोय, कुठल्याही व्यक्तीच्या विरोधात कारवाई होणार नाहीये, संघटनांच्या बद्दल कारवाई होईल. आणि फडणवीस तर असंही म्हणाले की व्यक्तींच्या विरोधात कारवाई करणारा जर कायदा आम्ही आणला तर तो टिकू पण शकणार नाहीये. तरी पण आपण काय याच्याबद्दल साशंका? पहिला मुद्दा म्हणजे विरोधी पक्षांचा तू जो प्रस्तावनेत घेतला तो त्याच्यावर आपण बोलू. प्रातिनिधिक म्हणजे जयंत पाटलांचं भाषण राष्ट्रवादी काँग्रेसचं, ते चक्क हसत होते. म्हणजे लोकतंत्राची हत्या होत होती. लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य ज्याच्यासाठी लोक लढले, गोळ्या खाल्ल्या, त्याची कंप्लीट चाळण करून सोडली होती फडणवीसांनी. आणि जयंत पाटील हसत हसत सांगत होते, मी यांना आपले आव्हाडाने सांगितलं, मग त्यांनी नाना पाटोले सांगितलं, मग आम्ही सगळे त्याच्यात होतो, मग त्यांनी अँडचं ऑर नाही ऑर करा सांगितलं तर ऑरचा अँडच राहिलंय. अशा 2-3 बऱ्याच गोष्टी राहिल्यात. आणि आपण फडणवीसांना हा इशारा दिला की नाही ते विनोदाचा भाग होता. मुद्दा असा आहे की एक अत्यंत गंभीर गोष्ट घडत असताना राष्ट्राच्या इतिहासातली
तुम्ही एवढ्या कॅज्युअली घेत असता, याचा अर्थ यू आर कॉम्प्लिसिट इन दॅट क्राईम. जयंत पाटील आणि त्यांची संपूर्ण पक्ष यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, कारण ते विरोधी पक्षाला लायक नाही किंवा बीजेपीत जायला पाहिजे. आता दुसरी गोष्ट, त्यांच्याबरोबर जे इतर माणसं होती, नाना पटोळे काँग्रेसचे किंवा जितेंद्र आव्हाड वगैरे, ह्या लोकांनी खुलासा केला, त्याला काहीही अर्थ नाही. एक त्यांनी कमिटीमध्ये जे लोक होते ना, त्या लोकांनी ज्या सूचना केल्या त्या सुद्धा पालन केल्या गेल्या नाहीत. आणि 17,000 जवळपास 9,300 लोकांचं म्हणणंच ऐकलं नाही. बऱ्याच जणांनी रद्द कर, म्हणजे तिथून बाहेर 12,000 मधल्या. तर मूळ मुद्दा असा आहे की यातल्या कमिटीला काही अर्थ नव्हता. हे कमिटीमधले 90% लोक हे सामील होते. अडाणी साठी जे बिल तयार करण्यात आलेलं आहे त्याला सामील होते. आणि मला एक सांग, तू म्हणला अतिडाव्या संघटना, ठीक आहे, मला अतिडाव्या संघटनांच्या टेररिझम बद्दल भीती वाटते असं फडणवीसांना वाटत असेल, मग अति उजव्या संघटनांचं काय करायचं? मग सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मिलिंद एकबोटे बोटे, अलिन बोलणे, भिडे गुरुजी, म्हणजे कुलकर्णी, मनोहर कुलकर्णी, हे सगळ्या लोकांना शिक्षा व्हायला पाहिजेत की नको? यातल्या दंगली केलेल्या किंवा लिंचिंग केलेल्या लोकांचं काय अतिउजव्या? खरं तर भारतामध्ये आता सर्वात जास्त धोका अतिउजव्या शक्तींपासून आहे. अतिडाव्यांच्या बाबतीत मी दुसरा मुद्दा मांडतो, जो काँग्रेसच्या आमदारांनी विधान परिषदेत मांडला, जो हा की अमित शहानी दावा केला की नक्षलवाद जो आहे त्याला जवळपास आपण 72% आळा घातलेला आहे. जर 72% ह्या कायद्याविना आळा घालू शकतो, तर उरलेला 28% कायद्याची काय गरज आहे? UAPA आणि इतर कायद्यात. आणि शिवाय मी तुला सांगतो की अनेक माणसं, अनेक तरुण, भीमा कोरेगावच्या खटल्यातले माणसं, स्टेन स्वामी, कोणताही कायदा नसताना यांनी तुरुंगात खितपत ठेवले, अजून ठेवलेले. मी तुला 50 माणसांची नावं यादी देतो. खरं तर त्या विधान भवनातल्या चर्चेमधलं सगळ्यात म्हणजे व्यथित करणारं वास्तव काय होतं, ही सगळी चर्चा भीमा कोरेगावचा उल्लेख आणि त्यांची व्यथा न सांगता संपली. एक्झॅक्टली. स्टेन स्वामीला, फादर स्टेन स्वामींना स्ट्रॉ पण दिला नाही आणि त्यांच्यावर सुनावणी त्यांच्या जामिनाची चालू असताना त्यांच्या मृत्यूची बातमी आली. म्हणजे ज्युडिशियरी पासून ते विधिमंडळांपर्यंत, विरोधी पक्षांपासून ते मीडियापर्यंत, ज्या असंवेदनशीलपणे या प्रत्येक राजकीय आरोपीच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी आल्यानंतर सरकार आणि बाकी ते 4 स्तंभ लोकशाहीचे वागलेले आहेत, त्याच्या सगळ्याच वर कळस म्हणून, सोन्याचा कळस म्हणून फडणवीसांनी हे विधेयक आणलंय. याच्यानंतर त्या कलमच वाच ना तू, अनिर्बंध ताकद आहे त्याच्यामध्ये. आणि व्यक्तीला का नाही करणार? आता तू कारणच देणार नाही, तुला बेलच मिळणार नाही, तू संघटना केली असं मानणार. बरं, व्यक्तीला कसा पकडणार? की या संघटनेच्या मिटिंगला तो जात होता, ती संघटना आम्ही बॅन केली. उद्या अनेक NGOज बॅन करणार. काय झालं, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 240 वर थांबले, खरे 162 वरच, पण ते रिग बिग करून 240 वर आले. त्यांना धक्का बसला की तेव्हा जे स्वतंत्र पत्रकार किंवा स्वतंत्र NGOज किंवा संघटना ज्या लढल्या लोकशाहीसाठी, संविधानासाठी, त्यामुळे यांना पायबंद बसला. त्यांचा बंदोबस्त करण्याकरता फडणवीसांनी, आता आपण भावी पंतप्रधान आहोत, आता मोदी जे पंतप्रधान पदाची शाल म्हणजे 75ची शाल पडली की भागवत त्यांना उतरवणार, त्याच्यात आपण जायचं, त्याच्यासाठी हा कायदा आधी महाराष्ट्रात करू, लॅबोरेटरी सक्सेसफुल झाली तर भारतात करू, यासाठी हा कायदा आणलेला आहे. आणि धारावीपासून ते सुरजागड पर्यंत, शक्तीपीठ महामार्गापर्यंत सगळ्या गोष्टी जनतेच्या इच्छेविरुद्ध. तू बघ, गडचिरोली जंगल काय उद्ध्वस्त केलीत, उपग्रहाचे फोटोग्राफ्स बघितले तू? ज्या प्रकारे जल, जंगल, जमीन, आदिवासी, बहुजन यांना नष्ट केलं जात आहे आणि एक पुरोहितशाही संघाची स्थापन केली जाते, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आपल्याला रिग्रेशन म्हणजे मागे नेणार आहेत, सायंटिफिकली पुढे नेणाऱ्या जगात नाही आहेत. त्या गोष्टींना अडाणीचा धनबळ आणि बाहुबळ यांचा आश्रय आहे. आणि त्याच्याविरुद्ध जे 4 गरीब शेतकरी लढतायत, गरीब झोपडपट्टीवाले लढतायत, गरीब साधी माणसं लढतायत, त्या सगळ्यांना आत घालून चिरडायची फडणवीसांची राक्षसी महत्वाकांक्षा आहे. लक्षात घे की नोन माणसं जी आहेत त्यांना सुद्धा, म्हणजे आनंद तेलतुंबडे, स्टॅन स्वामी, सुधा भारद्वाज, ही तर महान, म्हणजे जगभर ज्यांचं नाव आहे अशी विद्वान माणसं. इथे तू लक्षात घे की सुरजागड मध्ये लढणारा राऊत सारखा एखादा कार्यकर्ता, इथे धारावीमध्ये लढणारा छोटा, किंवा हे शेतकरी जे लढतायत शक्तीपीठाविरुद्ध, त्यांना उद्या फडणवीस सगळ्यांना उचलून आत घालणार आणि आयुष्यभर त्यांना सडवणार आहे. हे त्यांचं स्वप्न आहे.
या स्वप्नाला जयंत पाटील आणि कंपनीचा पाठिंबा आहे आणि त्या कमिटीमध्ये असलेल्या विरोधी पक्षांनी काहीही केलेलं नाही. त्यांनी एकतर राजीनामे दिले पाहिजेत, नाही राजीनामे दिले तर काँग्रेसचे काही लोक बोलले, याबद्दल माझ्या मनात शंका नाही, पण काँग्रेसचे जे लोक बोलले त्यांना लोकांनी बोलल्यावर बोलले ते विधान परिषदेत आणि त्यांच्यामध्ये तो जुनून नव्हता जो असायला पाहिजे होता. ही गोष्ट जीवन आणि मृत्यू सम आहे. तुम्ही कोण मुख्यमंत्री आणि व्यक्तीचा काय संबंध, आम्ही लढलंच पाहिजे, हे त्यांना डू ऑर डायची स्पिरिटच नव्हतं. पहिली गोष्ट. दुसरी आणि शेवटची गोष्ट, कम्युनिस्टांचा एकमेव आमदार होता निकोलिस साहेब, त्यांनी तो लावून धरलं. आणि आता तू बघ फेसबुकवर प्रथमेश पाटीलने टाकलंय, यांनी कम्युनिस्ट पार्टी माओवादी जी आहे तिच्यावर बंदी आहेच असं फडणवीस बोलले, पण फडणवीसांचं जे पेज आहे फेसबुकवरचं त्याच्यात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियावर बंदी आणली असं लिहिलंय बघा. आणली पाहिजे म्हणजे या विधेयकाद्वारे. त्यामुळे या लोकांचं इंटेन्शन जे आहे ते मी 11 वर्ष बघतोय. त्या 11 वर्षामध्ये इतके निरपराधांनी तुरुंगात टाकले, एवढे निरपराध अगोदरच्या सरकारने टाकले असते तर संघ आतापर्यंत अस्तित्वातच राहिला नसता. नाही, आता तुम्ही ज्या प्रकल्पांचा उल्लेख केला की या प्रकल्पाला विरोध करणारे जे लोक आहेत त्यांना बाजूला करण्यासाठी हा कायदा आणला जातोय. थोडा याच्यातला संबंध जो आहे तो जरा प्रेक्षकांना नीट उलगडून आपण सांगितला पाहिजे असं मला वाटतं. एकतर सरकारची भूमिका अशी आहे की नक्षलवाद संपवण्यासाठी देशातला हा कायदा आवश्यक आहे. इतर राज्यांनी कायदा केलाय, मग आम्हालाही करावं लागेल, कारण तिकडं संघटना बॅन होत आहेत, आपण त्या करू शकत नाहीये, कारण जंगलातनं नक्षलवाद जो आहे तो आता शहरांमध्ये पोहोचलाय असं त्यांचं म्हणणं आहे. आणि 64 संघटनांची त्यांनी नावं सांगितलेली नाही आहेत, पण आकडा सांगितला की महाराष्ट्रामध्ये अशा संघटना कार्यरत आहेत. तर असं असताना मग या प्रकल्पांच्यासाठी आंदोलन करणारे लोक आणि अतिडावे कडवे हे नेमके कुठं येतात, ज्याच्यामुळं त्यांचा सरकारचा हेतू जो आहे तो काहीतरी वेगळा. मुळामध्ये तू काही गुन्हा करत नाही तोपर्यंत तू अति डावा आहे का अति उजवा आहे आणि गुन्हा कसा होतो. तू अति डाव्या विचारांचा आहे समज, आपण धरून चालू, तर तू गुन्हा काही केलेला नाही आहेस. या देशामध्ये एक जबाबदार नागरिक म्हणून तुझं मत, तू आस्तिक आहेस, तू नास्तिक आहेस, तू अज्ञेयवादी आहेस, तू डावा आहेस, तू उजवा आहेस, तू अति उजवा आहेस, तू अति डावा आहे. आतापर्यंत अति उजव्यांना काँग्रेसने 70 वर्ष पोचले नाहीत का. हे फडणवीस आणि त्यांचे सहकारी जे सगळे जे शाखेवर रोज सकाळी जायचे ते अति उजवे होते, तर त्या लोकांना पोचलेच ना सगळ्या काँग्रेसने. का तर लोकशाही टिकवण्याकरता, संविधान टिकवण्याकरता. तर अति डावे असणे हा स्वतःमध्ये गुन्हा आहे का. यांना का टिकू दिले, कारण ह्यांनी काही गुन्हा नव्हता केला. बरोबर, म्हणजे गुन्हा जोपर्यंत मनुष्य किंवा संघटना गुन्हा करत नाही तोपर्यंत कोणती कारवाई करायची गरज होत नाही. मग ती डावी असो का उजवी. बरोबर, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर गुन्हा केला तर UAPA सारखे गंभीर कायदे आहेतच. आणि कायदे सोड, PMLA लावून 500 रुपयासाठी लोकांना तुरुंगात चढवलेलं आहे या लोकांनी. त्यामुळे स्टॅन स्वामीने कोणता गुन्हा केलेला, बरं त्याला कोणत्या कायद्याखाली अटक केली होती हे मला सांगा. आणि व्यक्तीला करता येणार नाही असं फडणवीस मोठ्या तोंडाने भीमा कोरेगाव प्रकरणात ज्या व्यक्तीनं अटक करण्यात आली होती ती सगळं फॅब्रिकेटेड फेक निर्माण केलेलं होतं. आणि त्याच्या पोलीस दलातले जे जबाबदार अधिकारी त्याला सामील आहेत ते लोक गब्बर झाले त्याच्यात, आणि ते पैसे मिळवून रिटायर झाले, काही नाही गप्पा बसले, अंडरग्राऊंड झाले. काय या लोकांना पकडून त्यांना शिक्षा दिल्याशिवाय न्यूरेमबर्ग ट्रायल सारखी ट्रायल करून या देशामध्ये परत कायद्याचं राज्य येणार नाही. या लेवलला गोष्टी गेल्यात तर हा कायदा आला कुठे. हा कायदा मूलतः असंवैधानिक आणि इलिजिटिमेट म्हणजे बेकायदेशीर आहे. आणि याला कोर्टात आव्हान देणं हे सर्वात चुकीचं आहे. तुला सांगतो, महाविकास आघाडीतर्फे किंवा कोणत्याही पक्षातर्फे जर कोणी कोर्टात आव्हान देत असेल तर ते कोर्टात काय करू इच्छितात हे मी तुला आत्ता सांगतो आणि ते पुढे तुला दिसेल. जे लोक कोर्टात जाऊ इच्छितात वेगात, त्यांना माहिती आहे की कोर्ट काय निकाल देणार. ते हायकोर्ट सरकारच्या बाजूने निर्णय देतात. शिवसेनेच्या 2 पक्ष झाले, त्याचं काय झालं पुढे. पवारांच्या पक्षाचा अजून काही निकाल आलाय का. तर मूळ मुद्दा असा, PM केअरचं काय आलं का, राफेलचं काय झालं का. स्वच्छ त्याचे पुरावे, ढळढळीत पुरावे आपल्या समोर आहेत. त्यांची फाईल हरवली, आपल्याकडे फाईल आहे, सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी टाकलेली आहे फेसबुकवर, आपल्या ट्विटरवर. परंतु मुद्दा असा की ती फक्त सुप्रीम कोर्टाला दिसत नाही आणि हायकोर्टाला दिसत नाही. अशा प्रकारच्या हायकोर्टामध्ये जेव्हा म्हणजे जे कॉम्प्लिसिट असतात, जसं नाझी जर्मनीत होतं, तर त्यांच्याकडे घाईने जे जाऊ इच्छितात हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात, ते काय करू इच्छितात की हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाची फडणवीसांच्या जनसुरक्षा कायद्यावर
मोहर आणू इच्छितात, ते लढू इच्छित नाहीयेत. लक्षात घे, बऱ्याचदा हा असा कावा वापर आहे. होत असतो. हा म्हणजे आपणच पीआयएल टाकायची आणि आपण तो तर जुना खेळ आहे म्हणजे तो केजरीवालच्या काळापासून सुरू झालेला खेळ आहे. तर मूळ मुद्दा असा आहे की या कायद्याला सामान्य माणसाच्या छोट्या संघटना, एनजीओ ज्या आहेत, ज्या अडाणी आणि अनिल अंबानी सारख्या फ्रॉड, भ्रष्ट आणि गुन्हेगार प्रवृत्तीच्या भारतीय ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध लढता आहेत, त्यांचं दमन करून तिथे राक्षसी आपलं अस्तित्व टिकवण्याकरता भाजपच्या सरकारने आणलेला हा अनकॉन्स्टिट्युशनल, असंविधानिक कायदा आहे आणि त्याला रस्त्यावर आव्हान दिलं पाहिजे, ना की कोर्टात. जेव्हा ते विधेयक मांडलं जात होतं तेव्हा मुळामध्ये हे सरकार रिक करून आलंय. इलेक्शन कमिशनच्या निवडणुकाच रिक करून आलेला आहे. त्यांना वाढलेल्या मतांची आकडेवारीचं स्पष्टीकरणच देता येत नाहीये. तर मुळात मुद्दाच हा या सरकारला काही करण्याचा अधिकार नाही. कायद्यातलं जे कलम 2 आहे ते बेकायदेशीर कृत्याची व्याख्या इतकी अस्पष्ट आणि मोघम करतं की त्या अंतर्गत म्हणजे एखाद्या सरकारी कायद्याबद्दल अनरेस्ट निर्माण करणं हे सुद्धा त्या अंतर्गत गुन्हेगारी कृत्य जे आहे ते समजलं गेलेलं आहे. नाही, माझ्याकडे ते माओवर पुस्तक आहे वरती. हा, तर ते माओवर पुस्तक आहे, हे सुद्धा बेकायदेशीर कृत्य असू शकतं. नाही, पण याच्याबद्दल आक्षेप घेतल्यानंतर त्यांचं म्हणणं होतं की म्हणण्याला अर्थ नाही. तुकड्यामध्ये बघू नका, एंटायरिटी मध्ये आपण 11 वर्ष बघितलेलं आहे. त्यांचं इंटेन्शन समोरच्या माणसाला कॉल हिम डॉग अँड शूट हिम हेच आहे. आणि तुला मी सांगतो की त्यांनी अतिशय जवळचे मित्र असलेली माणसं सुद्धा राजकीय वैरापायी त्यांच्या आयुष्याची, अनिल देशमुख, संजय राऊत, सगळ्यांना आतमध्ये टाकलेले आहेत त्यांनी आणि खोटे आरोप लावून टाकलेले आहेत. त्यांचा छळ केलेला आहे. त्याच्यावर पुस्तकं येत आहेत आता हळूहळू, 2 आलीच आहेत, अजून येत आहेत. तर ह्यांच्या तुकड्या तुकड्यात बघू नका. काय ह्यांना सोयीचं असेल तेव्हा एकत्र बघा आणि ह्यांना सोयीचं असेल तर तुकड्या तुकड्यात बघा. मी तुला सांगतो की या सगळ्या प्रकरणाला जोपर्यंत जनता रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत वाचा फुटणार नाही. हे बेकायदेशीर सरकार पहिले उलथवून लावलं पाहिजे. महाराष्ट्रातलं सरकारच बेकायदेशीर आहे. पण विरोधक इतक्या म्हणजे विरोधक हे आपले ट्रस्टी आहेत, जसे सत्ताधारी आपले ट्रस्टी आहेत. ट्रस्टी जर विश्वासार्ह नसतील तर एकतर त्यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांनी दिला नाही तर त्यांनी सत्ताधारी पक्षात सामील व्हावं. माझं तर व्यक्तिगत मत आहे, विधान परिषदेत काँग्रेसचे काही लोक सोडले आणि विधानसभेमध्ये आमदार निकोले सोडले तर बाकी सगळ्यांना या क्राईम मध्ये कॉम्प्लिसिट असण्याची ट्रायल चालवली पाहिजे सरकारही गेल्यावर. नाही, म्हणजे मी पण आता संसदेतल्या काही डिबेट्स बघितलेले आहेत इतके वर्ष. तू दिल्लीलाच होता. हो, पण या कायद्यावरची जेव्हा मी विधानसभेतली चर्चा बघितली, मला 1-2 मुद्द्यांचं खूप आश्चर्य वाटलं की संयुक्त चिकित्सा समितीमध्ये जे लोक आहेत ते तिथं बोलणार नाहीत. का नाहीत बोलणार? म्हणजे उलट त्यांना त्या कायद्याचा जास्त अभ्यास, अरे त्यांना भीती वाटली होती. त्यांच्या अमाप गैरमार्गाने मिळवलेल्या संपत्तीची फडणवीस चौकशी लावतील या भीतीने ते गारठलेले माणसं आहेत सगळी. ही जिवंत माणसं असल्याचा भास आहे, कळलं ना? ही जिवंत माणसं विरोधी पक्षामधले हे जे लोक आहेत ना, ती बाणगुळ आहेत. त्यांनी विरोधी पक्षाची जागा ऑक्युपाय केली आहे, फक्त ते नावाला विरोधी पक्ष. त्याच्यातनं शहरी नक्षलवाद या संकल्पनेवरती मोहर उमटलेली आहे असंही दिसतंय, म्हणजे विरोधकांकडून पण. शहरी नक्षलवाद नावाची काही गोष्ट नाही, हे मी अनेकदा बोललोय. हे आरटीआयच्या प्रश्नोत्तरामध्ये प्रश्न आणि उत्तर करतात. साकेत गोखलेने गृहमंत्री अमित शहा आणि त्यांच्या डिपार्टमेंटला विचारलं असताना त्यांनी अशी कोणत्याही प्रकारचे शहरी नक्षलवाद नाही आणि शहरी नक्षलवाद्यांची कोणती यादी नाही असं लेखी कळवलेलं आहे. त्यामुळे तो मुद्दा बाद होतो. पण जयंत पाटलांच्या भाषणात परत आम्हाला मुनगंटीवार म्हणाले की आम्ही तो शब्दच त्यातनं काढून टाकलेला आहे. अरे म्हणजे त्याने तुमचं समाधान झालं? दिवस रात्र फडणवीस अर्बन नक्सल म्हणतायत आणि तुषार दामगुडे पासून मनोहर कुलकर्णी पर्यंत सगळे लोक टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज करतायत. भारत जोडो यात्रेत अर्बन नक्षली घुसले होते, वारकऱ्यांमध्ये अर्बन नक्षल घुसले. असं ते स्वतःची सत्ता नसेल ना तर यांना काहीही करता येणार नाही. पण मूळ मुद्दा हा आहे की या लोकांनी निर्माण केलेल्या संघटना आहे, त्या एक लिगल सेल आहे RSSचा, ते लोकांना एकट्या एकट्या माणसाला लिहिणाऱ्या, मूळ मुद्द्याच्या धोरणांच्या विरुद्ध लिहिणाऱ्या माणसावर केस ॲडवायझरी, लिगल काहीतरी असं नाव आहे त्याचं. तर ती संघटना खरी टेररिस्ट आहे. विश्व हिंदू परिषद टेररिस्ट आहे, बजरंग दल हे टेररिस्ट आहे आणि हे टेररिस्ट आहे हे CIAच्या अहवालात पण लिहिलेलं आहे.
आणि खरं सांगायचं तर सरदार वल्लभभाई पटेलांचं मानायचं झालं तर RSS टेररिस्ट आहे. बंदीच आणि हे आलेलं सरकार हे इलेक्शन कमिशनला रिक करून आलेलं आहे, त्यामुळे ते टेररिस्ट का नाही हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे अनिर्बंध सत्तेचा वापर अनकॉन्स्टिट्युशनली करून या लोकांनी संविधानाला पायदळी तुडवलं, म्हणून इतिहासात गुन्हेगार म्हणूनच त्यांची नोंद व्हायला पाहिजे. पण म्हणजे आता इतर राज्यांकडे बोट दाखवतात ते की तिथं सगळ्या पक्षांची सरकार असताना हा कायदा अशा पद्धतीचा आलेला आहे, मग महाराष्ट्राला तो आवश्यक असताना महाराष्ट्र करतंय, अशी एक भूमिका सरकारनं याच्यामध्ये घेतलेली. महाराष्ट्रामध्ये नक्षलवाद जो आहे ना तो अतिशय थोडा आणि मर्यादित आहे. 2 तालुक्यापुरता उरलेला आहे. आणि तुला सांगतो की खुद्द मुख्यमंत्री फडणवीस हे जाऊन गडचिरोलीला राहिले होते. ते नक्षलवादाचा बंदोबस्त करायला राहिले नव्हते, तर तिथे आता लॉयड आणि अडाणीचे जे प्रकल्प येतात त्यांचा व्यवस्थित चोख बंदोबस्त होतोय की नाही हे बघायला गेलेले गृहमंत्री म्हणून. म्हणजे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री तेच आहेत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर तू लक्षात घ्यायला पाहिजे, आता शक्तीपीठ महामार्ग हा सुद्धा अडाणीला सेंट्रल इंडियामधनं थेट ऍक्सेस देण्याकरता पर्यावरणावर अत्यंत वाईट रीतीने दमन करत जाणारा हे आहे. त्याच्यासाठी जे शेतकरी उभे राहिले त्यांना एक संघटित गुन्हेगारी म्हणून त्यांना ह्याच्यात कोंबायचं, कॉल हिम डॉग अँड शूट हिम. तर आपल्याच जनतेविरुद्ध आपल्याच सरकारने हे निर्माण केलेलं अत्यंत ऍक्ट ऑफ टेररिझम आहे. म्हणजे स्टेट स्पॉन्सर वॉर आहे अगेन्स्ट इनोसंट पीपल. म्हणजे हे इतिहासातल्या क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी आणि वॉर क्राईमच्या बरोबरीचं कृत्य आहे हा कायदा म्हणजे. आणि तो केलेला आहे ज्यांनी कमिट केलेला आहे, आणि त्याला कॉम्प्लिसिट असलेले जे विरोधी पक्ष आहेत या सगळेजण याचे गुन्हेगार आहेत. जनसुरक्षा कायद्याचे गुन्हेगार नावाचं पुस्तकच लिहिणं आवश्यक आहे. ते लिहिलं जाईल. कोण कोण असले पाहिजेत त्याच्यात अरे कोण नसले पाहिजेत असं विचार तू. म्हणजे नावं घ्यायची 90% घ्यावीच लागतील, 10% उरतात. पण म्हणजे हे तर आपण बोलतोच आहोत की ज्यावेळी देशातला नक्षलवाद आता अरे धारावीमध्ये जे लोक लढत आहेत त्यांना पकडण्याकरता जनसुरक्षा कायद्यासारखं सुरक्षित काय आहे? घरामध्ये अडाणी विरुद्ध पत्रकं सापडली, तर देशातल्या एका उद्योगपती विरुद्ध, जो उद्योगपती नाहीच आहे खरं, त्याच्या विरुद्ध पत्रकं ठेवून देशद्रोह केला असं काहीही मांडू शकतो तू. सगळ्यांना कडवे डावे. आणि कसं आहे, मी भांडवलशाहीला माझा पाठिंबा आहे स्वतःचा. मी क्रोनीला विरोध आहे माझा, ईस्ट इंडिया कंपनीला विरोध, माझा साम्राज्यवादाला विरोध आहे. पण मी वेलफेअर स्टेटचा पाठिंबा आहे. म्हणजे सर्वांना आरोग्य, शाळा, रस्ते, पाणी या सुविधा मिळाल्या पाहिजेत, कारण टॅक्स पे करतो बरोबर. याला तुम्ही डावं म्हणणार, तुम्ही ह्याला म्हणणार आम्ही तुम्ही माझं ऐकलं नाही की मी अजून जोरात सांगणार, मग तुम्ही अति डावे म्हणणार. आणि मग असे माझ्याबरोबर हो म्हणणारे लोक आहेत, त्यांची संघटना तुम्ही स्वतःच मान्य करणार. जसं अर्बन नक्षल हा शब्द कॉइन केला, उद्या त्या हे मनोहर कुलकर्णी, तुषार दामगुडे वगैरे असे टवाळ लोक आहेत ते अजून एक शब्द कॉइन करतील. विवेक अग्निहोत्री हे अति उजवे जे टेररिस्ट आहेत ते अजून एक शब्द कॉइन करतील, कुठचा तरी प्रोजेक्ट नक्षली म्हणून. आणि त्या संघटनेचे हे सदस्य आहेत आणि ती संघटना अत्यंत गुप्त आणि चौकशी करण्याकरता 3-3 वर्ष आम्हाला तुरुंगात घालायचं आहे. आणि असंच तुरुंगात घालणार. कोणाला घालणार? तर अडाणीच्या वार्गात येणाऱ्या प्रत्येक माणसाला घालणार. आणि खूप जणांना घातले की दहशत बाकीच्यांना बसणार की आपण अडाणीला काय करायचं नाही बाबा, त्याला करू दे काय ते. तुला सांगतो की परवा केनियाचा तो मी त्या नेल्सन म्हणून कार्यकर्ता आहे केनियाचा, त्याच्यामुळे तो प्रकल्प अडाणीचा रद्द झाला केनियामध्ये. त्याने आपल्या जीवाला धोका असं ट्विट लिहिलं, त्याच्यावर मी मॉर्निंग वॉक ऑफ नेल्सन नावाचं ट्विट लिहिलं होतं, तर ते तू वाच. त्यामुळे भारताच्या बाहेर ऑस्ट्रेलियापासून ते केनियापर्यंत अडाणीचा टेररिझम ज्या पद्धतीने चाललेला आहे. कोर्टात गेले ऑस्ट्रेलियातले लोक, ते जिंकले. नेल्सन हा केनियामधला, आंतरराष्ट्रीय संबंध बिघडलेत आपल्याला. त्याचे प्रोजेक्ट इथले टेररिझमने पुन्हा पूर्ण करण्याकरता आपल्याच जनतेविरुद्ध उगारलेला हा सुरा आहे या सरकारने. नाही, पण आता तुम्ही या सगळे कायद्यातले हे सगळे धोके सांगतायत, पुढच्या सगळ्या संकटांची चाहूल देताय. विरोधकांना हे का लक्षात आलं नसेल? विरोधकांना पूर्ण लक्षात आलेलं आहे. विरोधकांना त्यांच्या वाडवडिलांनी निर्माण केलेली जी संपत्ती आहे आणि त्याच्यात त्यांनी, आता तुम्ही बघा तो संजय सिरसाट मंत्री आहेत, त्यांच्या बाजूला ज्या बॅगेचा फोटो आला, बरोबर, त्यांच्या बाजूचा फोटो का आला असेल? कारण सत्तेला सोयीचा आहे. अन्यथा तोपर्यंत गुवाहाटीला गेले तेव्हा ते नाही आले खोके, बरोबर ना. तर मूळ मुद्दा हा पाठोपाठ त्यांचेच येत आहेत. हा बस त्यांचे, आणि त्यांच्याबरोबर अजून त्यांच्या पक्षातले दोघा तिघांचे. तर मूळ मुद्दा हा आहे की
या लोकांच्या अनिर्बंध पैसे जे आहेत ते ज्यांनी वाटलेत, ज्यांनी खाल्लेत, ज्यांनी संस्था खोट्या निर्माण केल्यात, खोटे हिशेब दिलेत, ते या अगोदरची सरकार म्हणजे काँग्रेसने काय केलं की बीजेपीचे लोक असेच होते. म्हणजे असं मी जवळून बघितलं यार, ही सगळी माणसं किती फ्रॉड आहेत ते मला माहिती आहे. यांचेही व्यवहार तसेच होते. फक्त काँग्रेसने काय केलं, राजकारणाबाहेर मैत्री टिकवली आणि हे व्यवहार तुम्ही खाताना ठीक आहे का हरकत नाही असं करून सांभाळले. ते बीजेपीने करायला नकार देऊन राजकीय सत्ता कंप्लीट तुम्ही नष्ट करून तुम्ही मित्र असाल हो कालचे, आता आमच्या हातात सत्ता तर तुम्ही फासावर, या लेवलला गेले. हे असं कोणी जाईल अचानक एका पॉइंटला असं कोणाच्याच लक्षात आलं नाही. त्यामुळे ह्यांची तारांबळ उडाली. आता प्रॉब्लेम असा झालाय की फडणवीस आपले मित्र आहेत आणि ते चांगले मनुष्य आहेत आणि ते गृहमंत्री आहेत, ते मुख्यमंत्री आहेत, असं बोलत बोलत थोडं थोडं भीत बोलतात लोक. त्या विधान सभेत तू बघितलं असशील, जयंत पाटलांचं भाषण हे आदर्श भाषण आहे की ते ज्या पद्धतीने बोलले. ते फडणवीस साहेब आम्हाला म्हणाले आमचा ह्यांच्यावर विश्वासच आहे, मुनगंटीवार साहेबांनी आम्हाला समजावलं. अरे जणू काही देव पुरुषच आलेत असं वाटायला लागलं मला बीजेपीच्या रूपाने. या लोकांनी 11 वर्षात जो जनतेचा अपार छळ केलेला आहे आणि महाराष्ट्राचं जे दमन केलेलं आहे, महाराष्ट्राची जी नैसर्गिक संपत्ती, पोर्ट, एअरपोर्ट, रस्ते, महामार्ग सगळ्याची लूट केलेली आहे अडाणीच्या माध्यमातनं, टोल नाक्यांच्या माध्यमातून, अनेक गोष्टीच्या माध्यमातून, ती पाहता या लोकांना आदराने बोलणं सुद्धा चूक आहे. तर जयंत पाटील हे चांगले आहेत, हे महान आहेत, हे थोडे आहेत, नाना पाटलांना बोलवलं, मग ह्यानं बोलवलं. आता मी जयंत पाटलांना एकट्या व्यक्ती म्हणून दोष देत नाहीये. या स्वरूपाची सगळी भाषणं होती आणि जुनून तर अजिबात नव्हता. म्हणजे लोकांसाठी आपण हे आपलं आयुष्य वेचतोय. गणपतराव देशमुख, क्रांतिसिंग नाना पाटील, केशवराव जेधे ज्या पद्धतीने लढत असत, अरे गोळ्या लागल्यात यार लोकांना. तर हे सगळं जे आहे 107 लोकांचा बळी गेलाय. ते लोक जे बिनचेहऱ्याचे, ठाकरे पवार नव्हते ते बिनचेहऱ्याचे लोक, या सगळ्यांशी द्रोह केला विरोधी पक्षांनी. सत्ताधारी पक्षाबाबत तर मी म्हणतो की त्यांची न्यूरेंबर्ग ट्रायलच व्हायला पाहिजे. पण विरोधी पक्षां बहुमत खोटं आहे, पण ते खोटं असण्याची पण ट्रायल होणारच ना. पण विरोधी पक्ष हा कॉम्प्लिसिट असल्यामुळे त्याची ट्रायल व्हायला पाहिजे. आणि एनसीपीला माझी विनंती आहे की तुमचा अडाणीला जो पाठिंबा आहे तो तुम्ही जाहीरपणे सांगून भाजप बरोबर सामील व्हा. अन्यथा समस्या ही होते आहे की लोक तुम्हाला विरोधी मानतात आणि तुम्ही अडाणी बरोबर आहात. ही एक समस्या मोठी होऊन बसलेली आहे. त्यामुळे तुम्ही ऑक्युपाय करू नका ती जागा. नवीन नेते घेतील जागा, नवीन तरुण आहेत महाराष्ट्रात, अनेक तरुण आहेत जे नेतृत्व घ्यायला सक्षम आहेत तुमची जागा. पण म्हणजे या सगळ्यातून असं चित्र निर्माण झालंय की म्हणजे डावे म्हणजे काहीतरी लोकशाहीसाठी फार भयानक आणि धोकादायक घटक आहे. काळा आणि डावा हे मुळात ब्राह्मणवादाच्या विरोधातच आहे. वाममार्गी, वामकुक्षी, तेच अराजकता निर्माण करतायत का? नाही, अराजकता भिडे निर्माण नाही करत. सांगलीकडे, साताऱ्याकडे तो मनोहर भिडे, मनोहर कुलकर्णी. अराजकता अनिल बोंडे अमरावतीकडे नाही निर्माण करत. अराजकता मिलिंद बोटे पुण्याकडे नाही निर्माण करत. सकल हिंदू समाज म्हणून मोर्चा काढून विशाळगडावर दंगल कोणी केली होती, ते अराजकता निर्माण करत नाहीत. त्या ठिकाणी पत्रकारांनी जाऊ नये म्हणून पोलिसांनी कडक केलेलं. पोलीस अर्थात हुकमाचे ताबेदार आहेत, ते काय करणार. पण या ईडी पासून पोलिसांपर्यंत सर्व एन्फोर्समेंट एजन्सीजना लोककल्याणासाठी, संरक्षणाचं काम करण्यासाठी, सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे करण्याऐवजी त्यांना टोळ्या बनवल्या या सरकारने पैसे वसुलीच्या. आणि त्या माध्यमातून त्यांनी जे जे केलं, मी काही नावं जर घेतली ना आता तर म्हणजे त्याच्या पलीकडे स्फोटच होईल. म्हणजे पण ती नावं मी योग्य वेळी घेण्याकरता राखून ठेवतो. मी एवढंच सांगतो की या सरकारने हा जनसुरक्षा कायदा आणून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड नाही मारली, कुऱ्हाडीवर स्वतःचा पाय मारला. का असं वाटतं तुम्हाला? याचं कारण तुला काही काळात कळेल. सगळ्या गोष्टी सांगायच्या पण नसतात. संजय राऊत पण अशा पद्धतीने संकेत देतात की लवकरच काहीतरी मोठं घडणार आहे, त्या दिशेनं काही नाही. नाही, लवकरच काहीतरी मोठं घडणार आहे म्हणजे काय, चला दमनाची काही लिमिट असते ना. लोकांच्या लक्षात आलं की आपण घरात बसलो तरी बुलडोजर फिरवणार, बाहेर गेलो आणि ओरडलो तरी बुलडोजर फिरवणार. आणि आपण ज्या देशाचे मालक झालो 1950 साली, त्याला RSS आणि बीजेपी कल्टने, फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार मिळून अडाणीकडे ईस्ट इंडिया कंपनी सारखं आपल्या मालकी देत आहेत, आपल्या जंगलांची, आपल्या जमिनीच्या. किती दिवस लोक सहन करतील? हा जनसुरक्षा कायद्याचा वापर हाच या सरकारचा अंत आहे. बर,
पण म्हणजे आता जेव्हा जेव्हा या जेव्हा कायद्याबद्दल तेव्हा भीमा कोरेगाव झालं ना, तेव्हा ते नवीन नवीन होतं. यांची स्टाईल ऑफ फंक्शनिंग आणि 2018 फॅब्रिकेशन लोकांना मध्ये, माहित नव्हतं. आता सगळं कळलेलं आहे. परदेशातल्या लॅबोरेटरीजनी सगळ्या माहिती, मोसादचा इन्व्हॉल्वमेंट, हे बघ, ही ती संघटना आहे RSS, जे हिटलरची शक्तीपूजा करतात आणि यहुद्यांची भक्तिपूजा. म्हणजे इतका पॅराडॉक्स असलेले संघटन आहे. त्यामुळे जिथे जिथे संधी मिळेल तिथे आपण घुसून बर्बाद करायचं, एवढंच त्यांना सृजन करता येणार नाही. 4 कविता म्हणून दाखवायला सांगतात, नाही येणार. पण आता म्हणजे महाराष्ट्रातले 3 मोठे प्रकल्प, शक्तिपीठ आहे, वाढवण आहे, धारावी आहे, 3ही ठिकाणी स्थानिकांचे विरोध आहेत, काहीतरी इश्यूज आहेत. मला सांगा की हे कसं म्हणजे त्यांना टॅकल करू शकणार आहे सरकार? म्हणजे नाही, सरकार त्यांना टॅकल करू शकेल, कारण पोलीस आधीच पाठवून सत्यजित चव्हाण वगैरेला उचलतात. ते तुम्ही बघितलंच असते ते वाढवणमध्ये. त्याच्या पलीकडे खूप गोष्टी आहेत, जनता आहे. आणि त्याही पलीकडे तुला सांगतो, हे बंदरं वगैरेचा विकास वगैरेच्या गोष्टी सांगतात ना, ती नितीन गडकरीने बांधलेले पूल आणि रोड बघ देशभरातले. गडकरी सांगतो ना, पैशाची काय काळजी करू नका, जोरात बांधा, अमेरिकेच्या पुढे निघालो, सगळा बकवास. नितीन गडकरी हे प्रातिनिधिक आहे, मोदी तेच करतात. मोदींनी जी 100 स्मार्ट सिटीज उभ्या केल्या आहेत, त्या बघून डोळे फिरतात आपले. कुठे आहेत त्या? त्यांनी PM केअरचे पैसे कुठे ठेवलेत हे सांगावं. हे अतिउजवा टेररिझम आहे. तुम्ही पत्रकार परिषद घेणार नाही, तुम्ही निवडून दिलेले पंतप्रधान होता, आता नाही होता, आणि तुम्ही पत्रकार परिषद नाही घेतली, पारदर्शिता नाही ठेवली, आणि आम्हाला उत्तरं नाही दिली, स्टॅटिस्टिक्स नाही दिलं, आणि कोविड आल्यावर येऊन गेल्यावर सुद्धा जनगणना नाही केली, आणि नोटबंदीचा हिशोब नाही दिला, काय काळा पैसा गेला. नोटबंदीनंतर नक्षलवाद पूर्ण बंद पडणार होता 100%. आणि नाही तर 50व्या दिवशी चौरावर उभा राहून मोदी आपल्याला आत्मदहन करणार होते. मग आता या फडणवीसांनी मोदी साहेबांना सांगितलं पाहिजे की साहेब ते झालं नाही, 28% बाकी आहे, तर तुमचं आता ते चौरायाचा कार्यक्रम करा. जनसुरक्षेची गरजच पडली नसती जर हे झालं असतं तर. पण आता सगळं खोटं आहे. जनसुरक्षा त्या मालिकेतलं अजून एक फळ आहे. त्या विषफळांचं एक अजून एक फळ आहे बीजेपीने. बीजेपी सृजन करू शकत नाही, ते फक्त विध्वंस करू शकतात. तेच ते करतायत. ते आपण आपल्याच जनतेला नष्ट करण्याचे कार्य हे सरकार या कायद्यांनी, या वेगवेगळ्या प्रकारचे छळ, GST लावला, त्या GSTच्या पावत्या, त्याचे कागद, तुला इतकं इन्व्हॉल्व करून ठेवणार ते लोक. प्रोसेस इज पनिशमेंट या, आणि याच्यामध्ये व्यक्तीला करता येत नाही. म्हणजे काय, तू संघटना जाहीर करशील की प्रशांत कदम आणि राजू परोळेकर यांची एक अतिडावी संघटना आहे आणि त्याची चौकशी करण्याकरता दोघांना पहाटे ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आता तू सांग, कोण विचारायला जाणार यांना? संघटनेचं रजिस्ट्रेशन काय आहे? नाही, काहीच नाहीये. कोणी दाखवलं मला? सांग, मोदींच्या डिग्रीचं सर्टिफिकेट नाही तुला माहिती, संघटनेचं काय घेऊन बसला? पण मोदींचा विषय निघालाय तर ते 75 निमित्त बरीच विधानं व्हायला लागली आहेत. मोहन भागवत बोलतायत. मोहन भागवतांची कवी कल्पना आहे, साक्षात ब्रह्मा आले ना तरी मोदींना खुर्चीवरून उतरवू शकत नाही, फक्त जनता उतरवू शकते, आणि जनता त्यांना उतरवणार. ह्या सगळ्या शेख हसीनांना पण वाटलेलं आपल्याला कोणी उतरवणार नाही, श्रीलंकेच्या पंतप्रधानांना पण वाटलं, पण ते सगळं तसं नाही होत. जनता ही सुप्रीम आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. भारतीय जनता ही 34 ते 35% उजव्या विचारांची आहे. मतदान बघ, खोटं मतदान सुद्धा, आणि 68% डाव्या विचारांचीच आहे, मध्यम मार्गी विचारांचीच आहे. आणि अति डावे असणं, मी पुन्हा एकदा सर्वांसाठी सांगतो, अति डावे असणं हा गुन्हा नाही. अति डावे म्हणून तुम्ही गुन्हा केलात तर तो गुन्हा आहे. तुम्ही शस्त्र हातात घेतली, सशस्त्र क्रांती, तर तुम्ही डावे नाही, मध्यम मार्गी उजव्या. रेप जर एका बीजेपीच्या माणसाने केला तर तो निर्दोष असतो का? नाही ना, तो डावा नाही, तो उजवा आहे. मग रेप जर कम्युनिस्ट माणसाने केला तरच तो गुन्हेगार असणार आहे का? मग अति डाव्यात हा काय प्रकार आहे? ही बुद्धिमत्ता नसणं, बुद्धिहीनतेचं लक्षण नागपूरहून आलंय. संघाच्या कार्यालयात 70, 80, 90, 100 वर्ष झाली आता बुद्धी नष्ट करण्याचे जे कारखाने केले, त्यातून ही असली उपज निर्माण होते. हा कायदा ड्राफ्ट ज्याने केला असेल ना, तो मतिभ्रष्ट मनुष्य आहे. तू डावखुरा आहेस म्हणून गुन्हा होऊ नाही शकत, किंवा तू उजव्या हाताने लिहितो म्हणून पण तू पुण्यवान असू शकत नाही. म्हणजे हे ब्राह्मणवाद आहे. तू ब्राह्मण आहेस म्हणजे तुला गुन्हा काहीतरी गुन्हा केलेला असला पाहिजे म्हणून तुम्ही त्यांना. नाही, दुसरी गोष्ट अशी की हे ब्राह्मणवादासारखं झालं, म्हणजे मनुस्मृतीसारखं झालं. मनुस्मृतीमध्ये ब्राह्मणाला हत्या माफ आहे.
तसं उजव्यांना तिकडे उजव्यांना माफ आहे. अति उजवे जे ब्राह्मणवादी आहेत त्यांना सगळं माफ आहे. अति डावे म्हणजे बहुजनवादी आहेत त्यांना सगळं शिक्षा आहे. म्हणजे थोडक्यात तुमच्या गळ्यामध्ये मडकं बांधून झाडू देण्याची ही पहिली पायरी आहे. त्याच्या विरुद्ध कोर्टात जाऊ नका असं विरोधी पक्षातल्या प्रत्येक नेत्याला माझी विनंती आहे. या विरुद्ध जन आंदोलन हाच उपाय आहे. सिव्हिल डिसओबिडियन्स गांधीजींचा जो मार्ग आहे की कायदे भंग करणे, ह्या कायद्याचा भंग करणे आणि सांगणे की ह्या कायद्याचा आम्ही भंग केलेला आहे, त्याची योग्य ती शिक्षा मला द्या, हे प्रत्येक माणसाने जेव्हा सांगेल तेव्हाच या सरकारला लाईनवर येईल. हे सरकार अनधिकृत आहे हेही त्याच्यातनंच सिद्ध होणार. मला वाटतं सरकार जेव्हा असं सांगतंय की आम्ही नक्षलवादाच्या सगळ्या निपात करण्यासाठी नक्षलवादाचा काही संबंध आता भारतात राहिलेला नाही. दुसरीकडे विरोधक पण त्याच्यामध्ये सामील आहेत, त्यांनी पण फारसा आवाज उठवलेला नाहीये. असं असताना तुम्ही जन आंदोलनाची अपेक्षा करताय, तर हे पोहोचणार कसं लोकांच्या पर्यंत? 1857चं जेव्हा बंड झालं तेव्हा SMS नव्हते, व्हॉट्सअप नव्हते, रेडिओ नव्हता, दूरसंचार विधी नव्हते, टेलिग्राम नव्हते, पोस्ट ऑफिस दळणवळण काही आलं नव्हतं. ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत क्रांतीची हाक चपात्यांवरनं पोचली. त्यामुळे जुनून जेव्हा असतो ना तो वणव्यासारखा पसरतो. त्यामुळे मला तू विचारण्याऐवजी इतिहासात वाकून बघ, तुला आपल्याच भारतीय इतिहासात दिसेल की दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत म्हणजे बहादूर शाह जफर पासून राणी लक्ष्मीबाई पर्यंत सगळ्यांना मेसेज ते पोचणं, ती तारखा कळणं. अर्थात त्यात मंगल पांड्याने गडबड केली ती गोष्ट वेगळी, पण ती तारीख ठरणं आणि हे सगळं चपात्यांवरनं झालंय. चपात्या वाटण्यात आल्या होत्या देशभर. तर क्रांतीचा संदेश पोचवण्याकरता फडणवीसांकडे, एकनाथ शिंदेकडे आणि अजित पवारांकडे जशा गुजराती लोकांच्या मोठमोठ्या ॲडव्हर्टायझिंग आणि कॅम्पेनिंगच्या एजन्सीज आहेत, प्रोपागंडा एजन्सीज, तशा असण्याची काही गरज नाही. एकदा संदेश पोचायचा ठरलं की माझ्या मनात येणार तेच तुझ्या मनात येणार. तुला सांगतो की आपण बोलल्यावर हजारो लाखो लोक आपल्याला कळवतात की तुम्ही म्हणता ते आमच्या मनातलं बोलला. ते काय आपण फोन करून त्यांना सांगतो आम्ही तुमच्या मनातलं आज बोलणार आहे म्हणून. बरोबर. पण आज जेव्हा आता अदाणींच्यासाठी इतक्या गोष्टी महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये व्हायला लागल्यात की स्वतः सत्तेत सामील असलेल्या एका मंत्र्यानं पण असं नाही, आणि फडणवीसांची अपरिहार्यता आहे. त्यांना अडाणीचा पाठिंबा नसेल ना, फडणवीसांची अपरिहार्यता ही आहे की त्यांना अडाणीचा पाठिंबा नसेल तर त्यांना पंतप्रधान पद कसं मिळेल असं त्यांना वाटत असणार. पण त्यांना हे माहित नाहीये की अडाणी गुन्हेगार ठरवून लवकरच तो आंतरराष्ट्रीय क्रिमिनल म्हणून योग्य त्या ठिकाणी जाणार. पण अमेरिकेत इतक्या सगळ्या गोष्टी घडतायत आणि आपल्याकडे असं शस्त्रसंधीच्या बद्दल पण विधानं झालेली आहेत. काही झालं तरी अमेरिकन कोर्ट्स आणि अमेरिकन सरकार यांच्यामध्ये फरक आहेच. आणि न्यूयॉर्कच्या कोर्टमध्ये त्यांची केस चालू आहे. मला केस इतकी चोख माहिती आहे की त्या केसमधनं बाहेर पडणं ही खूप कठीण गोष्ट आहे. ज्या माणसाला कांगोमधनं पण बाहेर काढलाय आणि त्याच्यासाठी बिचारे मोदीजी वणवण फिरतायत या वयात वेगवेगळ्या देशांमध्ये करार करण्याकरता. भारतासाठी नाही जात, अडाणीसाठी जातात. तर ते सगळं जे काय आहे ते इतकं चोख आहे की त्यांनीच त्यांचा चोख बंदोबस्त करून ठेवला आहे. त्यामुळे फडणवीसांनी अडाणीच्या नादी लागणं हे म्हणजे आपली कारकीर्द संपवण्यासारखं आहे, ना की कारकीर्द वाढवण्यासारखं. जनसुरक्षा विधेयकावरती मी आता इतकं सगळं तर झालं, आणि जाता जाता तुम्हाला शेवटची कमेंट काय करायची या विधेयकाच्या निमित्तानं प्रेक्षकांसाठी? घाबरू नका, लढा. जे लढणार नाहीत तेही स्मशानातच पोचणार, जे लढतील तेही अंततः स्मशानातच पोचणार. तुम्ही लढलात, अन्याय झाला तेव्हा एवढं तरी तुमच्या नावाने एक पान टिकेल. नाहीतर तुमचे वारस आहेत त्यांना लाज वाटेल, कारण तुम्ही देशाशी आणि आपल्या संविधानाशी गद्दारी केली. ओके, अपेक्षा करूयात की या कायद्याभोवतीचे सगळे मुद्दे जे आहेत ते तुमच्या नीट लक्षात आले असतील, आणि कशा पद्धतीनं हा डाव जो आहे तो नक्षलवादाचा मुखवटा पुढे करून केला जातोय याच्याबद्दल एक सविस्तर विश्लेषण सरांनी केलेलं आहे. तुमच्या याबद्दलच्या प्रतिक्रिया, सूचना आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.